नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत 5 मिनिटांमध्ये होईल अशी कच्च्या कैरीचे झटपट लोणचे। त्यासाठी मी 1 कैरीचे बारीक काप करून घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4-5 कढीपत्त्याची पाने, 1.5 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे। सुरुवातीला कढईमध्ये 2 पळी तेल मी गरम करून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जी 1.5 चमचा मोहरी घेतली आहे ती मी त्यामध्ये ॲड करणार आहे। मोहरी छान गरम होऊ द्यायची आहे आणि ती तडतडू द्यायची आहे, म्हणजे फुटू द्यायची आहे। अशी ह्या पद्धतीने मोहरी फुटल्यानंतर त्यामध्ये आता 1 चमचा जिरे मी घेतले होते ते ॲड करते। जिरे ॲड केल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी कापून त्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। आता हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही जास्तही घेऊ शकता। फोडणी जळू नये म्हणून मी गॅस बंद करून घेतला आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने ॲड केली आहे। त्यानंतर चवीनुसार 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर मी त्यामध्ये ॲड केली आहे। आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा साधारणतः मी लाल तिखट ॲड केले। तुम्ही जास्तही ॲड करू शकता किंवा कमीही लाल तिखट ॲड करू शकता। आता कच्च्या कैरीचे जे काप करून घेतले होते ते मी ॲड करून पूर्ण फोडणी त्याला मिक्स होईल या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। आता ही पूर्ण फोडणी मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साधारणतः मी साखर ॲड केली आहे। साखर अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण साखर टाकल्यानंतर टेस्ट जरा छान येते, आंबट गोड अशी टेस्ट येते, म्हणून मी 1 चमचा साखर त्यामध्ये ॲड केली। आता 5 मिनिटं मी पूर्ण कैरीला वाफ देऊन घेणार आहे। वाफ देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे संपूर्ण फोडणी। हे बघा, या पद्धतीने आपली ही कच्च्या कैरीचे झटपट लोणचे तयार झाले। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद, थँक्यू।